नमस्कार. गौरी हर क्रिएशनच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत समर्थ हे नाव कसं करायचं ते. आधीच्या भागात पार्ट 1 मध्ये रघुवीर कसं करायचं हे आपण बघितलं. आज आपण शिकणार आहोत समर्थ कसं करायचं ते. तर इथे मी हा र झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी 25व्या लाईनला 2-2 मणी घालून ही लाईन पूर्ण करा असं तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर 26, 27, 28 लाईन मी पूर्ण केलेली आहे आणि 29वी लाईन चालू आहे. जसा हा र केलेला आहे तसंच हा र करायचा आहे. त्यामुळे मी हे काही आता परत रिपीट करत नाही आहे. तर ही लाईन 29वी आहे. इथे 2 मोती मण्यांचं, इथे आपण जसं करतो तसं 1 मोती मणी लाल मण्यांचं केलं आहे, खाली 2 मोती मण्यांचा चौकोन केला आहे आणि आता इथे 1 मोती मणी आणि लाल मणी घालून इकडचा चौकोन करायचा आहे. ओके, हा र इथपर्यंत अर्धा केलेला आहे मी 28 लाईनपर्यंत. 28वी लाईन आहे ही आणि ही होणारी सुरू 29वी. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 हा इथपर्यंत अर्धा र मी केलेला आहे. पुढे बघूया आता काय करायचं ते. इथे आता 1 मोतीमणी लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा मोतीमणी लाल मणी आणि पुढचा 1 मोतीमणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर धाग्यामध्ये 2 मोतीमणी ओवून घ्यायचे, 2 मोतीमणी आणि पुढचा 1 लाल मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 1 लाल मणी 1 मोतीमणी घालून मोतीमणी लाल मणी आणि पुढचा 1 मोतीमणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 1 मोतीमणी आणि 1 लाल मणी 2 मणी ओवून घ्यायचे आणि लाल मणी मोतीमणी आणि खालचा 1 लाल मोतीमणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके, आता जे खालचे उरलेले 2 चौकोन आहेत ते मोतीमणीमध्ये करून घेऊया. हे खालचे 2 चौकोन मोतीमण्यांमध्ये करून घेतलेले आहेत आणि त्याच्या बाजूची लाईन जी 30वी लाईन आता आपली चालू आहे तिकडचेही खालचे 2 चौकोन मी करून घेतलेले आहेत. आता तिसऱ्या चौकोनाला 1 मोतीमणी आणि 1 लाल मणी ओवून घ्यायचं आहे. 1 मोतीमणी आणि 1 लाल मणी ओवून घ्यायचं आहे आणि हा लाल आणि पुढचा 1 मोतीमणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. इथे 1 मोतीमणी लाल मणी ओवून घेतल्यानंतर 2 मण्यांमधून 1 मोतीमणी लाल मणी मोतीमणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढला, इकडचा चौकोन झाला. आता त्यानंतर परत 1 मोतीमणी लाल मणी ओवून घ्यायचा आहे, 2 मोतीमणी आणि पुढचा 1 मोतीमणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके, तर ही लाईन अशीच पूर्ण करायची आहे. 1 मोतीमणी 1 लाल मणी घालून हा जो लाल मणी आहे इथपर्यंत सेम करायचा आहे, वरच्या लाल मणीपर्यंत 1 मोतीमणी 1 लाल मणी घालून. वरचे जे चौकोन आहेत ते मोतीमण्यांचेच करायचे, वरचे 2 आणि 31वी लाईन येईल तिकडचे सुद्धा मोतीमण्यांमध्येच 2 चौकोन करायचे आहेत. ओके, हे मी सगळं दाखवत नाही आता, तर ही लाईन करून घेऊया 1 मोतीमणी 1 लाल मणी घालून. आता हे वरचे चौकोन जे आहेत ते मी करून घेतलेले आहेत. 31वी लाईन चालू आहे. आता तिसऱ्या चौकोनाला 1 मोतीमणी 1 लाल मणी ओवून घ्यायचं आहे, 1 मोतीमणी लाल मणी आणि खालच्या एका लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. या खालच्या 2 लाल मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 2 मोतीमणी ओवून घ्यायचे आणि प्रत्येक ठिकाणी आता 2-2 मोतीमणी ओवून घेऊन ही लाईन पूर्ण करायची आहे. ही 31वी लाईन आहे. त्यानंतरची जी 32वी लाईन येईल त्याचे खालचे 3 चौकोन करायचे, 1 2 3. ओके, 3 मोती मण्यांमध्ये खालचे चौकोन करून घ्यायचे आहेत 32व्या लाईनची
आणि ही जी लाईन आहे ती मोती मण्यांमध्ये पूर्ण करायची आहे. तर ते आपण करून घेऊया. इथे मी आता हे 32व्या लाईनची खालचे 3 चौकोन करून घेतलेले आहेत. 1 2 3. ओके. चौथ्या चौकोनाला 2 लाल मणी ओवून घ्यायचे. 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि या 1 2 3 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक मोती मणी, 2 मणी ओवून घेऊन लाल मोती आणि मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता उरलेले वरचे जे 3 चौकोन आहेत ते मोती मण्यांमध्ये करून घेऊया. आणि इकडचा एक मोती मणी एक लाल मणी घालून करायचं आहे आणि वरचे 2 मोती मण्यांमध्ये करायचे आहेत. तर हे उरलेले आहेत ते आपण करून घेऊया. ही लाईन पूर्ण करून घेतली. 33व्या लाईनची सुद्धा वरचे 2 चौकोन करून घेतलेले आहेत मोती मण्यांमध्ये. आता इकडे काय करायचं आहे तर 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत तिसऱ्या चौकोनाला. इथे आपला हा स पूर्ण झालेला आहे. आता आपण जे म हा शब्द करत आहोत. ओके. इथे आता तिसऱ्या चौकोनाला 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मोती मणी लाल मणी आणि खालचा एक मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी एक मोती मणी 2 मणी ओवून घेऊन लाल मोती आणि मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. परत धाग्यामध्ये एक लाल मणी एक मोती मणी ओवून घेऊन लाल मोती आणि मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. परत धाग्यामध्ये एक लाल मणी एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे. लाल मोती आणि मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. परत एक लाल मणी एक मोती मणी ओवून घेऊन लाल मोती आणि लाल मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता जे खालचे जे चौकोन आहेत ते आपल्याला मोती मण्यांमध्ये करून घ्यायचे आहेत. हे इथपर्यंत एक लाल मणी एक मोती मणी झालं. आता उरलेले खालचे 3 जे आहेत ते मोती मण्यांमध्ये करून घेऊया. आता ही खालचे 3 चौकोन करून घेतलेले आहेत मोती मणी घालून. इथे आता ह्या एका मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे. इथे 3 मणी ओवून घ्यायचे आणि ही आपली 34वी लाईन चालू आहे. ओके. तर आता ह्या एकाच मणीतून आणि पुढच्या एका मोती मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता प्रत्येक ठिकाणी 2-2 मोती मणी घालून हा एक चौकोन झालाय. उरलेले 3 चौकोन मोती मण्यांचे करून घेऊया. हे खालचे 4 चौकोन मी करून घेतलेले आहेत. 1 2 3 4. 5व्या चौकोनाला धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे. आता पुढचा जो चौकोन येईल तो मोती मण्यांमध्ये करायचा आहे. तर हे 1 2 3 3 ठिकाणी 2-2 मोती मणी घालून 3 चौकोन करून घेऊया.
आता हे 3 चौकोन करून घेतल्यानंतर धाग्यामध्ये एक मोतीमणी एक लाल मणी ओवून घ्यायचं आहे आणि मोतीमणी लाल मणी आणि पुढचा एक मोतीमणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। आता पुढे आपल्याला हे जे वरचे 2 चौकोन आहेत हे मोती मण्यांमध्येच करून घ्यायचे, तर ते करून घेऊया आणि 35वी लाईन जी येईल तिकडचे पण वरचे 2 चौकोन करून घेऊया। हे 2 चौकोन आणि येणाऱ्या लाईनचे वरचे 2 चौकोन करून घेऊया। आता इकडचे हे 2 चौकोन मी करून घेतलेले आहेत आणि ह्या लाईनचे सुद्धा 2 चौकोन केलेले आहेत। तिसऱ्या चौकोनाला धाग्यामध्ये 2 लाल रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मोतीमणी लाल मणी आणि खालचा एक मोतीमणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। त्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक मोतीमणी 2 मणी ओवून घ्यायचे आणि लाल मोती मोती 1 2 3 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। तर आता अशाच प्रकारे ही लाईन आपल्याला करत जायची आहे। प्रत्येक ठिकाणी एक लाल मणी पहिला आणि मग मोतीमणी, लाल मणी मोतीमणी असं करत ही लाईन पूर्ण करायची आहे। खालचे जे 2 चौकोन आहेत ते मोती रंगामध्येच ठेवायचे आहेत। तर ही लाईन करून घेऊया। एक लाल मणी एक मोतीमणी घालून इथपर्यंत खालचे 2 चौकोन मोतीमणीमध्ये। हे खालचे 2 चौकोन पूर्ण करून घेतलेले आहेत। इथपर्यंत आपली 35वी लाईन झालेली आहे। हा म कंप्लीट झालेला आहे, पूर्ण झालेला आहे। ओके, स झाला, म झाला। आता शेवटचं अक्षर आहे ते आपण करायचं आहे, थ हे नाव बघायचं आहे। ओके, तर 36वी लाईन चालू आहे। ह्या मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे, 3 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्याच मणीतून आणि पुढच्या एका मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे। ओके, आता पुढे काय करायचं, हा एक चौकोन झाला, पुढे 2 2 मणी घालून 4 चौकोन तयार करून घ्यायचे आहेत ह्याच मोती मण्यांचे। तर ते 4 चौकोन करून घेऊया। आता हे खालचे चौकोन 5 करून घेतलेले आहेत, 1 2 3 4 आणि 5। 6व्या चौकोनाला धाग्यामध्ये एक मोतीमणी एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि 3 मण्यांमधून 1 2 3 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। हे जे मोती रंगाचे मणी घेतलेत ह्या जागी तुम्ही पांढऱ्या रंगाचे मणी सुद्धा घेऊ शकता। आता या 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा। इथे आता वरचे जे उरलेले 2 आहेत हे मोती रंगाच्या मणीमध्ये कंप्लीट करायचे, ते मी दाखवत नाही। प्रत्येक ठिकाणी 2 मोतीमणी घालून इकडचे हे 2 चौकोन पूर्ण करायचे। हा लाल मणी आहे, इथे एक मोतीमणी एक लाल मणी घालून हा कंप्लीट करायचा आहे। हे 2 मोतीमण्यांचे चौकोन करून घेऊया। आता हे 2 मोतीमणींचे चौकोन झाल्यानंतर धाग्यामध्ये एक मोतीमणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आणि हा मोतीमणी लाल मणी आणि पुढचा एक मोतीमणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा। वरचे जे 2 चौकोन आहेत ते नेहमीप्रमाणेच मोती रंगाच्या मणीमध्ये करून घ्यायचे। 37वी लाईन सुरू होईल तिकडचे पण वरचे चौकोन करून घेऊया मोती रंगामध्ये। इकडचे 2 चौकोन पूर्ण केल्यानंतर 37व्या लाईनचे सुद्धा 2 चौकोन करून घेतलेले आहेत। आता हे 2 चौकोन झाल्यानंतर तिसऱ्या चौकोनाला धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 हा धागा निघालेला मणी हा मणी आणि त्याच्या पुढचा हा मणी 1 2 3 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। त्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी एक मोतीमणी ओवून घ्यायचा आहे आणि लाल मोतीमणी आणि त्याच्या पुढचा एक मोतीमणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे।
आता इथे धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे. दोन लाल मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 लाल मणी, मोती मणी आणि खालचा एक लाल मणी, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता धाग्यामध्ये एक लाल मणी, एक मोती मणी, एक लाल मणी, एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे आणि 2 लाल मणी आणि खालचा एक मोती मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता धाग्यामध्ये एक मोती मणी, एक लाल मणी, एक मोती मणी, एक लाल मणी, 2 मणी ओवून घेऊन लाल मोती आणि मोती मणी, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. आता खालच्या जे सगळे चौकोन येतील, खाली जे सगळे चौकोन येतील 1 2 3 4, इकडचे हे 4 चौकोन मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घेऊया. हे खालचे 1 2 3 4 चौकोन करून घेतलेले आहेत. आता आपली 38वी लाईन चालू आहे. तर इथून धागा काढलाय आणि धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घेतलेत. आता इकडचा ह्या मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा काढून खालचा चौकोन करायचा आहे. हा एक चौकोन झाला. उरलेले 3 चौकोन असेच करून घ्यायचे आहेत मोती रंगाच्या मणीमध्ये. 3 चौकोन करून घेऊया. 3 चौकोन करून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 2 मोती मणी आणि पुढचा एक लाल मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 2 मोती मणी ओवून घ्यायचे आहेत आणि इकडचा या 2 मण्या हे 2 लाल मणी आणि पुढचा एक मोती मणी, 3 मण्यांमधून सुई बाहेर काढायची आहे. परत पुढच्या चौकोनामध्ये 2 मोती मणी ओवून घ्यायचे आहेत आणि इकडचा चौकोन पूर्ण करायचा आहे. इथेही 2 मोती मणी घालून दुसरा चौकोन पूर्ण करायचा आहे. इथे हा 2 मणी घालून चौकोन केलेला आहे. आता या लाल मणीतून सुई धागा निघाला आहे. इथे आता एक लाल मणी, एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे. मोती मणी, लाल मणी आणि पुढचा एक मोती मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि लाल मणी, मोती मणी आणि पुढचा एक मोती मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता धाग्यामध्ये एक मोती मणी, एक लाल मणी, 2 मणी ओवून घेऊन 2 लाल मणी आणि पुढचा एक मोती मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता जी वरचे जे चौकोन आहेत ते मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घ्यायचे वरचे चौकोन. तर हे वरचे 2 चौकोन इकडचे आहेत ते करून घेऊया आणि येणारी 39वी लाईन आहे तिकडचा पण एकच वरचा चौकोन करायचा आहे, 2 करायचे नाही. करून घेऊया. हा वरचा एक चौकोन तयार करून घेतलेला आहे. आता दुसऱ्या चौकोनाला एक मोती मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 2 मोती मणी आणि खालचा एक लाल मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे.
त्यानंतर धाग्यामध्ये एक मोती मणी, एक लाल मणी, 2 मणी घ्यायचेत आणि मोती लाल आणि लाल 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. परत धाग्यामध्ये एक मोती मणी, एक लाल मणी ओवून घ्यायचा. मोती मणी, लाल मणी आणि खालचा एक मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा. परत धाग्यामध्ये एक मोती मणी, एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे. 2 मोती मणी आणि खालचा एक मोती मणी एकूण 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर परत धाग्यामध्ये एक मोती मणी, एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि या 3ही मोती मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे, 2 मोती मणी आणि खालचा एक लाल मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके. आता धाग्यामध्ये एक मोती मणी, एक लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि 2 लाल मणी आणि खालचा एक मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता एक मोती मणी, एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे, 2 मोती मणी आणि खालचा एक मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता त्यानंतर खालचे जे 2 चौकोन आहेत ते मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घेऊया. उरलेले 2 चौकोन. आता हे खालचे 2 चौकोन पूर्ण करून घेतलेले आहेत. इथे आता ह्या मणीतून सुई धागा बाहेर काढल्यानंतर इथे 3 मणी ओवून घ्यायचेत आणि ह्या एकाच मणीतून आणि पुढच्या एका मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके. तर आता ही लाईन जी आहे ही पूर्ण मोती रंगाच्या मण्यांमध्येच आपल्याला करायची आहे. तर इथे आता प्रत्येक ठिकाणी 2-2 मोती मणी घालून ही लाईन कंप्लीट करून घेऊया. ती ह्या मणीपर्यंत करायची आहे. हा जो लाल मणी आहे इथपर्यंत 2-2 मोती मणी घालून ही लाईन पूर्ण करून घेऊया. आता इथे 2-2 मोती मणी घालून ही लाईन पूर्ण करून घेतली आहे ह्या लाल मणीपर्यंत. आता ह्या लाल मणीमधून धागा निघाला आहे. इथे आता एक लाल मणी आणि एक मोती मणी ओवून घेतला आहे. आता ह्या मोती मणीतून लाल आणि पुढच्या एका मोती मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे. इथे आता एक मोती मणी, एक लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि या 2 मण्यांतून धागा बाहेर काढायचा. लाल मणी आणि मोती मणी 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा. ओके. 2 मण्यातून सुई धागा बाहेर काढला. आता हा जो लाल मणी आहे इथून सुई धागा बाहेर काढायचा आहे. या लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढून इथे आता एक लाल मणी आणि 2 मोती मणी, एक लाल मणी आणि 2 मोती मणी ओवून घ्यायचेत आणि या एका लाल मणीमधून आणि खालच्या एका मोती मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे. ओके. आता
ही जी इथून जी खालची लाईन येईल ती पूर्णपणे 2-2 मोती मणी घालूनच आपल्याला करायची आहे पूर्ण लाईन. तर ही पूर्ण लाईन प्रत्येक ठिकाणी 2-2 मोती मणी घालून पूर्ण करून घेऊया. तर इथे मी हे प्रत्येक ठिकाणी 2-2 मोती मणी घालून ही लाईन पूर्ण केली आहे. त्यानंतर एक मोती मणी लाल मणी घालून केलेली आहे, नंतर पिवळा मणी लाल मणी आणि नंतरचे जे 2 लाईन्स येतात ते मोती कलरच्या मण्यांमध्येच केलेल्या आहेत 2-2 मोती मणी घालून. इथे फक्त सुरुवात जी असते ई आणि ई तिथे 3 मणी लागतात. ओके, म्हणजेच जसं आपण हे सुरुवातीला केलेलं आहे तसंच शेवटी करायचं आहे. तर रघुवीर समर्थ हे नाव आता पूर्ण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे नाव एकदम पूर्ण शब्द जे प्रत्येक शब्द आहे ते क्लिअर दिसत आहेत. ओके, तर ह्याला तुम्ही बॉर्डरही करू शकता तुम्हाला आवडणाऱ्या रंगामध्ये. सुरुवातीला 3 मणी घालून जसं आपण हे चौकोन केलेले आहेत तशीच याला बॉर्डर करायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर खाली लटकनही तुम्ही करू शकता. तर जय हे नाव मी आधी शिकवलं आहे ते तिथे करून बघायचं आहे, तुम्ही बघून करायचं आहे आणि नंतर मग रघुवीर समर्थ हे करायला घ्या. ओके, तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप सुंदर असा हा आजचा व्हिडिओ झालेला आहे. थँक्यू.